वाडा तालुक्यासह विक्रमगड आणि शहापूर या भागांचा आधार असलेल्या वाडा ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे। शस्त्रक्रिया कक्षातील वातानुकूलित यंत्रणा मागील 15 दिवसांपासून बंद असल्याने प्रसूतीसह नियोजित शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्या। दररोज 350 ते 400 बाह्य रुग्ण आणि 50 पेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी दाखल होणाऱ्या या रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय मंजूर असूनही जागेअभावी काम सुरू झालेले नाही। त्यातही एसी यंत्रणा बंद पडल्यामुळे महिला रुग्णांना ठाणे भिवंडी येथील शासकीय रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतोय। मागील 15 दिवसात 15 ते 20 महिलांना इतर रुग्णालयात संदर्भित करण्यात आले असून सर्वाधिक फटका आदिवासी समाजातील गरीब कुटुंबांना बसतो आहे। खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी 40 ते 70 हजारांपर्यंत खर्च येत असल्याने गरिबांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। या दरम्यान वाडा भिवंडी महामार्गावरील दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि रुग्णवाहिकांची कमतरता यामुळे ठाणे किंवा भिवंडी गाठायला 5 ते 6 तास लागतात। त्यामुळे महिलांचा जीव धोक्यात घालून प्रवास करणे भाग पडते आहे। शस्त्रक्रियेसाठी थंड आणि निर्जंतुक वातावरण आवश्यक असताना वातानुकूलन बंद असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत। त्यामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत असून या गंभीर प्रश्नाकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। द पोलीस न्यूज ब्युरो, वाडा भिवंडी।